तर मुंबई ठाणे नवी मुंबईमध्ये सीएनजी गॅस पुरवठा बंद झालाय। आरसीएफ कंपाऊंड मधील मुख्य गॅस पाईपलाईन मध्ये बिघाड झालाय, त्यामुळे हा गॅस कनेक्शन इथलं बंद झालंय। मुंबईतील वाहतुकीवर त्याचा परिणाम झालाय। घरगुती पीएनजी ग्राहकांना देखील गॅस पुरवठा हा सुरू राहणार आहे। गॅस कंपनीकडून ही माहिती देण्यात आली आहे। काय सांगाल, गॅसचा पुरवठा कालपासून बंद झाला, इथे तुम्ही कधीपासून आहात? काल दुपारपासून आहे, 1 वाजल्यापासून लाईन लावली, अजूनपर्यंत गॅस नाही। नुसती लाईन लावून बसलोय, गॅसच नाही तर काय धंदा करणार आणि काय पब्लिकला सर्व्हिस द्यायला पाहिजे, सर्व्हिस पण द्यायला भेटत नाही। त्यामुळे घरचे पण वांदे, घरचे पण उपाशी मारायला लागले। तुम्ही कालपासून इथे एकाच लाईनीत उभे आहात? हां, एकाच लाईनीत मध्ये उभा आहे। हे सकाळी घुसले 6 वाजता। तुम्ही कधीपासून गैस साठी उभे आहात, तिकडे काय सांगा? भाई साहब 6 बजे से खड़ा हूँ यहाँ पे लाइन में, और कल का लाइन लगा करके यहाँ पे हम लोग 2 घंटे के लिए चला भी गया, और गैस मिल नहीं रहा है, करूँ क्या? और 50 का प्रेशर बचा है, गाड़ी लेके कहाँ जाऊँगा? कहीं रास्ते में बंद पड़ गया तो फिर कौन धक्का मारेगा? तर या संदर्भात पेट्रोल पंप येथून टॅक्सी चालक आणि नागरिकांशी बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी जय पवार यांनी। पाहूयात। आरसीएफ कंपाऊंड मधील मुख्य गॅस पाईपलाईन मध्ये बिघाड झाल्याची माहिती मिळाली। खरं तर हे काल दुपारपासूनच या पाईपलाईन मध्ये बिघाड झाल्यानंतर सर्वत्र मुंबई, नवी मुंबई असेल, या सर्वच ठिकाणी गॅसचा पुरवठा जो तो बंद करण्यात आला आणि याचा फटका कुठेतरी आता सर्वसामान्यांना बसताना पाहायला मिळतोय। आपण सध्या वडाळ्याच्या या पेट्रोल पंपच्या जवळ आहोत। आपण या ठिकाणी सुद्धा पाहू शकता, कालपासून बंद झालेली गॅसची जो पुरवठा आहे याचा फटका आता सर्वसामान्यांवरती पडला आहे। आपण जर पाहिलं तर सकाळपासूनच बेस्टच्या बसेस सुद्धा या ठिकाणी बंद झाले। तब्बल 1100 बसेस खरं तर सीएनजी वरती चालत असतात, त्या सीएनजी वरती चालणारे बसेस सुद्धा आता आपल्या डेपोमध्ये सुद्धा बंद आहेत, कारण की त्यांच्याकडे सुद्धा गॅसचा पुरवठा जो आहे तो कमी आहे। त्यामुळे आता सर्वत्र या ठिकाणी याचा फटका भेटलेला पाहायला मिळतो। आपण या ठिकाणी पाहू शकता पेट्रोल पंपची या ठिकाणी आता मोठ्या रांग जी आहे या ठिकाणी लागलेल्या, टॅक्सी असेल किंवा ओला उबेर ज्या काही गाड्या आहेत या स्वतः कामासाठी निघत असतात आणि सर्व गाड्या ज्या ते गॅसवरती चालतात, या सर्व गाड्या ज्या या ठिकाणी पेट्रोल पंपवरती रांगेत उभे आहेत। अजूनही त्यांना गॅस जे आहे ते पुरवठा झालेला नाही। सर्वसामान्यांवरती जो काही फटका पडला आहे, सीएनजीचे गॅसचे पुरवठा हा कालपासूनच बंद आहे आणि आज सुद्धा सकाळपासूनच सर्वसामान्य लोक या पेट्रोल पंपच्या जवळपास गॅस भरण्यासाठी येतात। त्यामुळे आता हा प्रश्न लवकरात लवकर सुटणार का, त्यासोबत हे गॅस पुरवठा कधीपासून सुरू होणार हे पाहणं आता तितकंच महत्त्वाचं असणार आहे। व्हिडिओ स्वप्नील सह मी जय पवार, जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई।